श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना. कारण तुमची निवड स्वतः स्वामींनी हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे. पुढील काही मिनिटे तुम्ही जर हा संदेश एकाग्र मनाने ऐकलात तर तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार आणि दैवी आशीर्वाद येताना तुम्हाला अनुभव येतील. तर नक्कीच हा संदेश संपूर्ण ऐका. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. तुमच्या प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला जे काही कर्म दिले आहेत ते तू योग्य तऱ्हेने करत आहेस. मला तुझ्यासाठी खूप काही करायचे आहे, कारण तुझी तशी इच्छा आहे. बाळा, हा देव तुझ्यापुढे आला आहे तर तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुला आशीर्वादित करण्यासाठी. मनोमन या क्षणाला देखील जे कोणी माझे प्रिय बाळ जी काही इच्छा करेल त्याला ते आशीर्वाद काही काळातच प्राप्त होऊ लागतील. बाळा, मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. तुझ्यासाठी माझे कार्य सतत आणि निरंतर सुरू आहे. तुझी भटकंती थांबावी, तुझे मन तू एकाग्र करावे अशी मी तुला आज्ञा देतो. तुझ्या मनातील प्रश्न घेऊन तू इतरत्र न भटकावे, त्यासाठी मी माझी काहीतरी योजना तुझ्यासाठी लवकरच प्रस्तुत करेल. पण तुला थोडा धीर ठेवावा लागेल. तुझ्या सर्व काही प्रश्नांची उत्तरे तुला योग्य ठिकाणाहून प्राप्त होणार आहेत. आता निश्चिंत राहा आणि आपल्या कर्मात अधिक मन लाव. तुला जर ते हवे आहे, मग ते आशीर्वाद असो, काही प्रिय नाते असो, नात्यातील गोडवा असो आणि ते सुसंवाद असोत, तर तुलाही थोडा संयम ठेवावा लागेल. जे कोणी आर्थिक प्राप्तीसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेत त्यांना मी आज संदेशातून सांगू इच्छितो की पुढील काही काळात तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यातून तुम्हाला मोठ्या यशाची हमी देणारा एक आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्यामुळे तुमच्या खूप काही आर्थिक समस्या नष्ट होऊन तुम्हाला सुख, संपत्ती आणि वैभव प्राप्त होऊ लागेल. देव म्हणतात, बाळा, जसजसे तुम्ही पुढे जाता तसतसे तुम्हाला आशीर्वादही प्राप्त होऊ लागतात. तुमच्या इच्छा देखील पूर्ण केल्या जातात. पण कधीकधी तुम्ही सेवा करत असताना पुढे जाऊन तुम्ही सेवा सोडून देता. नामस्मरण करणे तुम्हाला अवघड वाटू लागते. पण इतके लक्षात घ्या की तुम्ही जे काही रोज करत आहात आणि ते तुम्ही निरंतर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते निश्चितच प्राप्त होईल, जे तुमचे ध्येय आहे. देव म्हणतात, बाळा, नामस्मरणाची देवाला आवश्यकता नाही, पण तुझे मन स्थिर व्हावे म्हणून तू देवाचा धावा करावा. देवाचे नाम जप करावे, कारण त्यामुळे तुझ्या मनाला ती नितांत श्रद्धा आणि ती नितांत शांतता प्राप्त होते. तुझे चंचल मन एकाग्र राहून एका ठिकाणी जेव्हा तुमची भक्ती बसेल, श्रद्धा बसेल, तेव्हा तुम्ही ते सर्व काही करू शकाल जे तुम्ही इच्छित आहात. स्वामी म्हणतात, बाळा, असा उदास राहू नकोस, खिन्न राहू नकोस, कारण येणारे आशीर्वाद तुझ्यासाठीच येत आहे. तू केलेले प्रत्येक कर्म मी पाहत आहे आणि तुझ्या दिशेने ते आशीर्वादही पाठवत आहे जे तुला हवे आहेत. बाळा, स्वतःला एकटा कधीही मानू नकोस, कारण तुझा देव सतत तुझा सांभाळ करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तू फक्त जे कार्य तुला दिले आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कर आणि अगदी जितका वेळ होईल तितका त्या कार्यांमध्ये दे. कारण तुला वेगवान प्रगती हवी आहे तर तुला तितकेच कर्मही करावे लागतील. कुणालाही
बसल्या जागी काहीही प्राप्त होत नाही, यात शंका घेऊ नका. जो कोणी अकर्मी आहे त्यांनी कुठलीही इच्छा केल्यास त्याची कित्येक इच्छा अपुऱ्याच राहतील, कारण तो त्यामागे कष्ट घेत नाही, कर्म करत नाही. हे एखाद्या छोट्या बाळाला देखील कळेल. जर त्याला भूक लागली आहे, जर त्याने आईकडे मागणी केली तर त्याला ती नक्कीच भूक शमवण्यासाठी दूध दिले जाईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही ते प्रयत्न कराल तरच तुम्हाला मोठे यश देखील प्राप्त होईल. हा जगाचा सिद्धांत आहे. तुम्ही जे काही कर्म करता त्याचे फळ तुमच्या दिशेने येऊ लागते. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की कधीही कर्म करत असताना कुठले कर्म सुरू आहेत ते मग चांगल्या कर्मात मोडतात की वाईट कर्मात मोडतात हे आपण आपले ठरवायचे. देव म्हणतात, तुला तितकी समज आणि तुला तितके ज्ञान देणारा हा माझा संदेश आहे. बाळा, माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे. पण तुम्हाला जे काही कर्म प्राप्त आहेत, मग ती तुमच्या मोठ्यांची सेवा असो, तुमचे कर्तव्य असो, तुमचे कार्य असो, किंवा तुम्हाला ज्यातून प्रगती करायची आहे ते एखादे आर्थिक संपन्नतेचे कार्य असो, ज्यातून तुम्ही आर्थिक प्राप्ती करत आहात. देव म्हणतात, माझे तुझ्यावर सतत लक्ष आहे, माझी कृपादृष्टी तुझ्यावर सतत आहे. कधीकधी भक्त अशी चूक करू लागतात की माझ्याकडे येताना ते मनात खूप काही अहंकार ठेवून येतात. पण तसे न करता अहंकाराचा नाश करणारा मी देव आहे. जेव्हा परमेश्वर इच्छित आहे की तुम्ही स्वच्छ सुंदर मनाने परमेश्वराकडे जावे, तर तुम्ही तेच केले पाहिजे. मनात कुणाबद्दल वाईट भावना ठेवून माझ्याकडे येऊ नका, कारण मला ते वाईट आवडत नाही. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी जेव्हा चमत्कार घडू लागतात तेव्हा तुमचा विश्वास बसतो. पण जेव्हा तुमच्या काही कार्यांना उशीर लागतो तेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागता. तुम्ही खूप काही टाळाटाळ करू लागता. पण तसे न करता माझे म्हणणे ऐका. मी तुम्हाला हमी देतो की पुढील काही दिवसात तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. पण तुम्ही जी काही सेवा करत आहात ती पूर्ण करा. कुठल्याही कार्यांना अर्धवट कार्य म्हणून सोडू नका. जेव्हा कुठलेही कार्य पूर्णत्वास जाते तेव्हा त्यातून तुम्हाला होणारे अनेक फायदेही दिसून येतात. बाळा, तुला एक उदाहरण देतो. जर कोणी शिंप्याकडे काही शिवायला दिले आहे आणि शिंप्याने ते जर अर्धवट शिवून तुम्हाला दिले तर ते तुमच्या उपयोगाचे ठरेल काय? जसे अर्धवट कार्य तुम्ही ठेवाल ते तुमच्या कुठल्याही कामा येणार नाही. त्यासाठी जे काही संकल्प करता, जी काही इच्छा बाळगता, त्यासाठी दिलेली सेवा पूर्ण करा. नाम जप करत आहात तर त्यात मन रमवा. अधिक सन्मानाने ते पूर्ण करा आणि मग बघा तुमच्या दिशेने कसे चमत्कार घडू लागतात. तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात. स्वामी म्हणतात, बाळा, घाबरू नको. तू माझे द्वार ठोठावले आहे. आता तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद येणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अनुभव तुला आता या काही दिवसात येईल. येणारे 15 दिवस तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. तुम्हाला कष्टही भरपूर करावे लागतील, पण त्यात तुम्हाला खूप काही आनंदाची प्राप्तीही होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती उच्च स्तरावर जाणारी बनणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कधीकधी काही कारणांमुळे तुला जेव्हा अपयश येते तेव्हा तू ते अपयश पचवू शकत नाही आणि तुला त्याचा वैताग येतो. खूप काही त्रासही होतो. पण तो त्रास सहन न करता तू फक्त सेवा करावी, नामस्मरण करावे आणि आपल्या गुरुवर, संपूर्ण आपल्या देवावर विश्वास ठेवावा. कारण तुम्हाला आज जे काही अशक्य जाणवत आहे ते शक्य करणारे आशीर्वादही तुमच्या मार्गात दिल्या जाणार आहे. पण तेच तुम्हाला धैर्य, तुम्हाला सबुरी आणि तुम्हाला शांतता पाळावी लागेल. कारण तुम्ही निसीम भक्त आहात, तर तुम्हाला
विश्वास आणि श्रद्धा ठेवूनच पुढे पाऊले टाकावी लागतील. तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही घडून येण्यासाठी जर देव काही कालावधी घेत असतील तर ते योग्य ठिकाणीच ते सर्व काही पोहोचवणार आहेत. आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत. जर तुमच्यापर्यंत येण्यासाठी काही कारणांमुळे उशीर लागत आहे तर देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. तुमची श्रद्धा कमी होऊ देऊ नका. बाळा, देव तुमच्यासाठी कार्य करत आहे यावर विश्वास ठेवा. खूप काही काळापासून तुमच्यासाठी देव ते पाठवू इच्छितात, पण तुम्ही इतरत्र कार्यात गुंतवून तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद गमावू नका. कारण आता इथून पुढे तुमची वेगवान प्रगती होण्याच्या तयारीत आहे. तेव्हा आता तुम्हाला योग्य वेळेवर विश्राम दिला जाईल. पण आता वेळ आहे ती कर्मात मन लावायची. आपले मन आणि आपले कर्म करायची. मन जितके लागेल तितकेच कर्म वाढतील. देव म्हणतात, बाळा, तुझ्या मनाला मी आज आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझे मन आता त्या प्रत्येक कार्यात लागू लागेल जे तू अर्धवट सोडले होते. बाळा, मला माहीत आहे वेळ कठीण आहे, पण अशक्य नाही. तुला मिळणारे आशीर्वादही आता अशा तऱ्हेने येतील की त्यावर तुझा देखील विश्वास बसणार नाही. देव तुमच्यासाठी निरंतर काहीतरी करण्याच्या स्थितीत आहेत. जर तुम्ही ते मिळवण्याच्या तयारीत असाल तर पुढे जा आणि मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी ते द्वार उघडून देत आहे ज्यात तुला प्रवेश करायचा, पण तो आपल्या कष्टासह प्रयत्न करायचा आणि तुझा प्रयत्न कुठेही मातीमोल होणार नाही. त्याला योग्य किंमत दिल्या जाईल. तुला तुझ्या कर्माचे योग्य फळ प्राप्त होईल. ही माझी चिंता. तू ती चिंता वाहू नकोस. तू फक्त आपले कर्म कर. बाळा, जेव्हा देव तुम्हाला खूप काही अफाट देण्यासाठी येतात तेव्हा निरंतर लक्षात ठेवा की देव तुमचे कल्याण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मनातील निराशा दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात ती बरकत, ते अनुभव तू प्राप्त करणार आहेस. कारण माझा हा संदेश तिथेच जाईल जिथे माझे प्रिय भक्त ऐकण्याची तयारी दाखवतील. आणि तू भाग्यशाली आहे. तुला जर हा संदेश प्राप्त झाला आहे तर ती माझी इच्छा मानून तू त्याला स्वीकार कर. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कार घेऊन येत आहेत. हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा. मनातील क्लेश दूर करणारा. तुमचे जे नाते आजपर्यंत दुरावलेले होते, खूप काही कारण होते त्यामागे, पण आता ते सर्व कारण देवाने संपवून तुमच्या नात्यासाठी तुम्हाला आनंदाचे आशीर्वाद दिले आहे. जर तुम्ही तुमच्या त्या नात्यांपासून दुरावलेला होता आणि तुम्ही स्वामींना प्रार्थना करत होतात तर आता ते तुमचे नाते घट्ट होणार आहेत. विश्वास ठेवा. स्वामी अनुभव तुम्ही आता घेणार आहात. ज्यांना आरोग्याचे त्रास होते त्यांना स्वामी आशीर्वाद देत आहेत की त्यांचे आरोग्यही उत्तम राहण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही हा संदेश स्वीकार केला आहे तर घाबरण्याचे, भीतीचे काहीही कारण नाही. कारण हा संदेश तिथेच पोहोचेल जिथे माझे भक्त आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत. माझे आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतील जे त्यांची वाट पाहत आहेत. बाळा, तुम्ही केलेली सेवा मी स्वीकार केली आहे याचे काही संकेतही तुम्हाला आता प्राप्त होऊ लागतील. अगदी कुणाच्या तरी मुखातून तुमच्यासाठी काही चांगले वाक्य निघून तुमचे कल्याण होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील. ते सुखद क्षण गमावू नका, कारण ते तुमच्यासाठी निर्माण केलेले दैवी संकेत असतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आनंद देणारा, आशीर्वादांचा वर्षाव करणारा हा माझा संदेश जर तुझ्यापर्यंत आला आहे तर तुझा भाग्योदय पुढील काळात निश्चित आहे. म्हणूनच हा संदेश
तुझ्यापर्यंत आला आहे. मनपूर्वक तू जर याला ऐकत असशील तर पुढील काळात तुझ्यासाठी आर्थिक संपन्नता, भरभराट आणि असे काही कार्य तुला प्राप्त होईल ज्याची तू आशा सोडली होतीस. मला माहीत आहेत तुझे ते कठीण काळ, मला माहीत आहेत ते तुझे दुःखाचे क्षण, पण आता ते सर्व काही विसरून जाण्याची वेळ आली आहे. कारण तुझा देव, तुझा परमात्मा, तुझा परमेश्वर तुझ्या समोर आहे. तू जे मागशील ते तुला दिले जाईल. फक्त तू आपल्या कर्मात अधिक मन रमव. मन रमवण्यासाठी, तुझे चित्त एकाग्र करण्यासाठी देवाचे ध्यान, चिंतन, नामस्मरण कर. कारण अगदी सहजतेने तुला ते सर्व प्राप्त होईल. कोणी तुझी निंदा करोत, कोणी तुझ्या विरोधात कार्य करोत, तिकडे दुर्लक्ष कर आणि देवांचा आशीर्वाद प्राप्त कर. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा त्याच्या लागोपाठ तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. ती आनंदाची बातमी स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा. कारण ती प्राप्त करताना तुम्हाला अधिक आनंद होणार आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबात एक नवीन उत्साह निर्माण होणार आहे. देव म्हणतात, बाळा, तू केलेले कर्म व्यर्थ होणार नाहीत. तुझ्याकडे लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. त्यामुळे तुझे सहकुटुंब आनंदी, आनंद, उत्साह असे भरून जाईल आणि जीवनात कुठेही कमतरता भासणार नाही. चांगले कर्म करत राहा. जेव्हा कुणाला नडलेल्यांना तुमची मदत लागत असेल तेव्हा मनापासून ती मदत करायला विसरू नका. कारण देव मनुष्यातच निवास करतो. कधीकधी कुणाच्या मुखातून तुमच्यासाठी खूप काही चांगले येईल तेव्हा धन्यवाद ईश्वराचा माना. कारण ईश्वराने ते बोल तुमच्यापर्यंत आणले असतील. तर धन्यवाद देवाचा करायला विसरू नका. तुमचे सर्व काही कल्याण होईल. सुख, संपत्ती, वैभव आणि आनंद तुम्हाला पुढील काळात प्राप्त होणार आहे. संघर्षांना न घाबरता पुढे जा. सर्व काही सुख येत आहे. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल, ऐकणाऱ्याचे मन पवित्र होईल. ऐकणारा देखील स्वामी भक्तीत अधिक दंग होईल. कारण स्वामी शक्ती अफाट, अनंत ऊर्जेने भरलेली आहे. स्वामींची ही शक्ती या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या कानात प्रवेश करत आहेत. हे बोल जे तुम्ही ऐकत आहात ते स्वामींनी तुमच्यासाठी निवडून दिलेले बोल आहेत. तेव्हा त्यांचे मनपूर्वक स्वीकार करा आणि आपल्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा. जर तुम्ही स्वामींचा हा संदेश संपूर्ण ऐकला आहे तर स्वामी शक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून आली आहे. आज तुमची एक मोठी इच्छा पूर्ण होईल असे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊलीचे असेच दिव्य अद्भुत संदेश ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊलीचे लक्ष प्रत्येक आपल्या भक्तावर आहे. मग तो भक्त खूप जास्त सेवा करो की कमी सेवा करो, जो कोणी स्वामी नाम घेतो, स्वामीवर श्रद्धा ठेवतो, त्याची प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करतात. असे अनेक आशीर्वाद आणि अनेक अनुभव स्वामी भक्तांना येत असतात. जर तुम्हालाही स्वामी अनुभव आले असतील तर होय म्हणून टाईप करा. तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले आहेत. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. आज जरी काही कार्यांना उशीर लागत असेल पण मनाला निराशा येऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ हा जप प्रीतीने, श्रद्धेने करत राहा. तुमचे कल्याण स्वामी माऊली निश्चित करतील.
सर्व काही योग्य दिशेने पुढे जाऊ लागेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.